राज्यात विविध पिकांच्या बोगस प्रतीच्या बियाण्यांची विक्री झाली आहे। कारंजा तालुक्यातही मोठ्या प्रमाणात अशा बोगस बियाण्यांची विक्री झाली होती। कृषी पदवीधर संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष योगेश पिंगाणे व सचिव पार्थ बांडे यांना कळताच त्यांच्या सांगण्यावरून कारंजा तालुक्यातील कृषी पदवीधर संघटनेचे पदाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन भेट दिली, झालेल्या नुकसानाची पाहणी केली। यावेळी झालेल्या नुकसानाची सर्व माहिती घेऊन संघटनेचे पदाधिकारी कारंजा तालुका कृषी विभागातील कृषी अधिकारी उर्बट यांना माहिती दिली व संघटनेकडून त्यांना निवेदन देण्यात आले। कृषी विभागाने वेळीच बियाणे तपासणी करावी व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, तसेच फसवणूक केलेल्या खासगी कंपन्यांवर कार्यवाही करावी व नुकसान भरपाई म्हणून खासगी कंपन्यांकडून शेतकऱ्यांना चांगले व उच्च प्रतीचे बियाणे व शेतकऱ्यांचे पैसे परत करावे, हे या निवेदनाच्या माध्यमातून कृषी पदवीधर संघटनेचे कारंजा तालुका विद्यार्थी अध्यक्ष सचिन गायकवाड व सर्व पदाधिकारी यांनी मागणी केली। मी योगेश महादेवराव पिंगाणे, कृषी पदवीधर संघटना महाराष्ट्र राज्य वाशिम जिल्हा अध्यक्ष। नमस्कार, मी वेदांत रामकृष्ण गावंडे, कृषी पदवीधर संघटना महाराष्ट्र राज्य वाशिम जिल्हा उपाध्यक्ष। नमस्कार, मी पार्थ जगदीश बांडे, कृषी पदवीधर संघटना महाराष्ट्र जिल्हा कारंजा वाशिम जिल्ह्याचा सचिव। गेल्या हंगामी वर्षात बोगस बियाण्यांच्या अनेक तक्रारी आपल्या कृषी विभागाकडे आलेल्या आहेत। त्याच तक्रारीची दखल घेऊन आम्ही कृषी पदवीधर संघटना कारंजा लाड यांनी कारंजाचे कृषी अधिकारी माननीय श्री उर्बट सर यांच्याकडे निवेदन दिलेले आहे। आमची अशी इच्छा आहे की उर्बट सरांनी किंवा कृषी खात्यातील जे पदाधिकारी आहेत त्यांनी या तक्रारीची दखल घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे व ज्या बोगस बियाण्यांच्या कंपनी आहेत त्यांच्याकडून शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे बियाणे उपलब्ध करून द्यावेत। भूषण महेश कडूस पाटील गेल्या 8 वर्षापासून महाराष्ट्रभूमीमध्ये शेतकरी पुत्रांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी जे अथक परिश्रम करत आहेत, त्याचं एवढंच एक कारण की शेतकऱ्यांचं आणि विद्यार्थी जे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स आहेत त्यांच्या अडचणींचं योग्य निरासन व्हावं, हीच त्यांच्या मागची सकारात्मक भूमिका आहे। त्यामुळे श्री महेश कडूस पाटील सरांचं एवढंच उद्दिष्ट आहे या संघटनेमागे की सर्व शेतकरी बांधव जे आहेत त्यांच्या सगळ्या समस्या सुटल्या पाहिजे आणि त्यांच्या मनामध्ये या संघटनेबद्दल काही स्थान निर्माण झालं पाहिजे। यावेळी वाशिम जिल्हा उपाध्यक्ष वेदांत गावंडे तसेच कारंजा तालुका उपाध्यक्ष तुषार गुघाणे, सचिव सूरज चौधरी, कार्याध्यक्ष यशवंत तावरे, संघटक अर्पण पुण पदाधिकारी उपस्थित होते। कृषी पदवीधर संघटनेमुळे आज शेतकऱ्यांचे समाधान व प्रश्न मार्गी लागला आहे। कृषी पदवीधर संघटना विदर्भ उपाध्यक्ष वैभव मते यांच्यामुळे विदर्भात शेतकरी युवकांसाठी आकर्षण ठरले आहे। गेल्या 8 वर्षापासून संघटना प्रमुख कृषीभूषण महेश कडूस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेत आली आहे। संघटनेमध्ये विदर्भ युवक विद्यार्थी शेतकरी पुत्र जोडला जात आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे, त्यांच्या हृदयात स्थान मिळवणे एवढेच संघटनेचे उद्दिष्ट आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।